मी तुला काल पण फोन केला होता, मग तू नेमका माझा फोन का रिसीव करत नाही? अवय मी मित्रच माहो तू म्हणून फोन आवरा नाही. म्हणजे तुझ्यासाठी मित्र इम्पॉर्टंट आहेत आणि मी नाही. दोघं इम्पॉर्टंट आहेत होय. म्हणजे माझ्यासाठी तुझ्या मित्रांना सोडू नाही शकत का? हा तू ना कुर्ता मला मित्राला सोडी देऊ आणि आपला लगीन मा वाढाल काय तू माझा नवरा येतील. आयो रे मा. रमेश तुला वाटत नाही का तू थोडा बदलून गेलाय असं? अगं मी बदललो नाहीये. मनी वन साइड कटिंग करेल ना म्हणून तुला बदलेल निघत बास होई राहना. आयो रे मा. नाही मग तुम्हाला फक्त एवढं सांगून दे, तू मला लाईक करतो का नाही? काय सांगू? तू मला लाईक करतो का नाही? तू काय इंस्टाग्राम ना रील आहे तुला लाईक करू दे? आयो रे मा. प्रत्येक वेळी तू जोक का करतोय? मूर्ख आहे का थोडा? म्हणजे आपल्यात जे रिलेशन होतं ते टाइमपास होतं का? अहो मोठ माय तू सिटी मधली पोर आहे, आम्ही शेतकरी येतो. आमना घर नासले कांदा खांडाल जाणारी वहू पाहायले. अरे कांदा खांडाल मजूर कुठं राही ना आणि ती रिलेशन ना चाडायनी. मला 1.5 लाख रुपये पॅकेज वाले मुलं पाहायला येत आहेत आणि तुझी काय लायकी? हा 1.5 लाख रुपये पॅकेज वाले मुलं पाहायला येत आहेत. अवय तुला 200 रुपये कमावणे अक्कल नाही आणि चालणे ती पॅकेज वाला नवरा कराले. आयो रे मा. पण माझी इच्छा ना मी काय पण करेल. तुला काय करायचंय? मला काय करायचं नाही, पण तू डायरेक्ट माझ्या तोंडावर सांगते की तुझ्यासारख्या भरपूर मुलांना मी फिरवून दिलंय. मग मी विचार सुद्धा तुला माझी काय की तुला पोरेले फिरायची राहिनी. तुला माहिती आहे माझे वडील कोण आहेत? कोण आहेत? माझे पप्पा अधिकारी. काय तुम पप्पा आजारी आहे? तुन बाप अधिकारी आहे आणि तुन बाप ते घरकुल ना फॉर्म भरान करता लढाया करायला. अशा कशा अधिकारी आहे तुन बाप? आयो रे मा. डॉक्टर इंजिनियरचे मुलं आमच्या घरी येत आहेत मला पाहण्यासाठी. त्यांना 1.5 लाख रुपये पॅकेज आहे आणि तुझी काय लायकी? माझी काय लायकी नाही, पण तुला कितला पॅकेज आहे ते सांग पहिले. नको ते 3 विषय बॅक आहे आणि यांना त्यांना पॅकेज विचाराय नाही. तुम बाप तशा तू बी तशीच आहे. तुम्ही का पॅकेज ने कुर्ता कोणा घर मागून जाशात रे? आयो रे मा. तू माझ्या वडिलांची मजाक घेतोय का? तू एक टाइमाला सगळ्यांच्या नादी लाग, पण माझ्या वडिलांच्या नादी नको लागू. समजलं का? तुन पप्पा नादी नको लागू. का तुन पप्पा माणसं कासने अडके आगस.